आज आपण 12वी राज्यशास्त्र धडा दुसरा 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण या चॅप्टरमधील प्रश्न 7वा दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. प्रत्येकी 10 गुण. एकच प्रश्न सोडवायचा असतो, तुम्हाला 2 परीक्षेला येत असतात. तर या प्रश्नाबद्दल माहिती पाहणार आहोत. प्रश्न आहे, जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे राजकीय क्षेत्रात घडून आलेले बदल पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मुद्दे: अ. लोकशाहीचे महत्त्व, ब. राज्याचे स्थान, क. बिगर राजकीय घटक, मानवी हक्क आणि ई. विचार प्रणाली. अशा 5 मुद्द्याला धरून आपलं उत्तर अपेक्षित आहे. प्रत्येक मुद्द्यासाठी 2 मार्क आहेत. लोकशाहीचे महत्त्व, राज्याचे स्थान, बिगर राजकीय घटक 3, मानवी हक्क 4 आणि विचार प्रणाली 5. म्हणजे 2×5 असे 10 गुणासाठी हा प्रश्न विचारला जातो. उत्तर आहे जागतिकीकरणाने. आता सुरुवातीला पहिला मुद्दा आपल्याला स्पष्ट करायचा, लोकशाहीचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ डेमोक्रेसी. या ठिकाणी उत्तर लिहित असताना पहिला मुद्दा लिहिला, त्याच्या संदर्भात माहिती लिहिली. किमान 2 पॅरेग्राफ, किमान 2-3 मुद्दे त्याच्यामध्ये आले पाहिजेत. उत्तर: जागतिकीकरणाने राजकीय क्षेत्र हे प्रभावित झाले आहे. त्याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे: 1989ची पूर्व युरोपातील क्रांती आणि सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन कम्युनिस्टांचा अंत झाल्यानंतर जगाची वाटचाल ही लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने सुरू झाली. सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन या संकल्पना आता महत्त्वाच्या होत आहेत. लोकशाही व्यवस्थेमध्ये निर्णय हे बहुमताने घेतले जातात. सहभागी शासन व्यवस्थेत समाजातील सर्व घटकांना निर्णय प्रक्रियेत सामील करून घेण्याचा प्रयत्न केला जातो. नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन व्यवस्थेत नागरी समाजाच्या सहभागावर भर दिला जातो. म्हणून लोकशाहीचं महत्त्व जागतिकीकरणानंतर वाढलेलं आहे. कारण संपूर्ण जगच हे आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य आणि स्थैर्याकडे जात आहे. व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व वाढलेलं आहे. मानवाधिकाराच्या संदर्भात महत्त्व वाढलेलं आहे. म्हणून देशाची शासन व्यवस्था किंवा राज्य ही लोककल्याणासाठीच अस्तित्वात असताना लोकाला बाजूला ठेवून ध्येयधोरण आणि कार्यक्रम कसे राबवता येतील? म्हणून कोणत्याही देशाचा प्रोग्राम राबवत असताना, ध्येयधोरण ठरवत असताना नागरिक केंद्रित शासन असलं पाहिजे आणि ते सुशासन असलं पाहिजे. आणि कोणत्याही शासन व्यवस्थेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी राज्य म्हणजे समाजाला सामावून घेऊन, समाजाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन ती ध्येयधोरणे, तो कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करणे. अन्यथा समाजाला वगळून अधिकारी वर्ग किंवा शासन व्यवस्था काही करू शकत नाही. म्हणून आजच्या काळामध्ये लोकशाही अधिक प्रगल्भ आणि सुदृढ व्हायची असेल आणि विकसित व्हायची असेल तर हे 3 मुद्दे सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेला आहेत. सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन. म्हणून शासन आपल्या दारीची संकल्पना पुढे आलेली आहे. अधिकाधिक शासकीय कर्मचारी आपल्या गाव पातळीवर येत आहेत. ध्येयधोरणांची अंमलबजावणी करत आहेत, पाहणी करत आहेत, लोकांना त्या योजनेमध्ये सामावून घेत आहेत. आणि एकंदरीत शासन व्यवस्थेकडे असलेला जो पैसा आहे तो शेवटी लोकांच्याच खिशातला आहे, जनतेच्याच खिशातला आहे. आणि म्हणून त्या साधनसंपत्तीचा, त्या आर्थिक बाबींचा समाजाच्या कल्याणासाठीच उपयोग आणि योग्यरित्या वापर व्हावा याच्यासाठी शासन व्यवस्था, सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन अशा संकल्पनांचा मोठ्या प्रमाणात प्रसार आणि प्रचार होत असलेला आपल्याला दिसतो. कारण लोकशाहीमध्ये बहुमताने निर्णय घेतले जात असतात. त्याच्यामुळे कुणालाही कुणाबद्दल दबाव, नियंत्रण, हुकुमशाही वृत्ती नसते. निर्णय प्रक्रियेतून सर्व प्रश्न सोडवले जातात, चर्चेतून प्रश्न सोडवले जातात आणि मानवी हक्क, व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तिमत्व विकास या सर्व बाबींना महत्त्वाचे स्थान दिलेले असते. आणि ही व्यवस्था कुणाला नाही आवडणार? जगातल्या प्रत्येक व्यक्तीला ही व्यवस्था आवडणार. आणि एकंदरीत जगा आणि जगू द्या, विश्व कुटुंबकम आणि शांततेचा मार्गाचा अवलंब करून देशाची आणि जगाची वाटचाल ही लोकशाही पद्धतीने चालू आहे. ब. राज्याचे स्थान. जागतिकीकरणाच्या संदर्भात
असे मानले जाते की आता राज्याचे महत्त्व कमी होत चालले आहे. सार्वभौमत्व राज्याचा महत्त्वाचा घटक आहे. सार्वभौमत्व ही संकल्पना राज्याच्या अधिकार क्षेत्राशी जोडली गेली आहे. त्याच्याच आधारे राज्याला आपल्या अधिकार क्षेत्रात कायदे करण्याचा अधिकार असतो. या सार्वभौमत्वावर आज अंतर्गत तसेच बाह्य घटकाकडून आघात होत आहेत असे मानले जाते. आंतरराष्ट्रीय कायद्याचा विस्तार, प्रादेशिक आर्थिक संघटना, बाजारपेठेचे जागतिकीकरण, पर्यावरण आणि मानवी प्रश्नांबाबतची वाढती चिंता ही सर्व बाह्य आव्हाने आहेत. राष्ट्रीय पातळीवरील सहमतीचा अभाव व त्यातून निर्माण होणारे मतभेद, वाढता वांशिक राष्ट्रवाद, बिगर राजकीय घटकांचे कार्य, तसेच पर्यावरण, लिंगभेद आणि मानवतावादी समस्यांना मिळालेले केंद्रस्थान ही सर्व अंतर्गत आव्हाने आहेत. एकंदरीत परिस्थिती जर आपण बघितली तर राज्याचे महत्त्व जे आहे ते आता कमी होत चाललेले आहे असं आपल्याला वाटतं. कारण राज्याला देशांतर्गत आणि बाह्य अशा आव्हानांना, इंटरनल आणि एक्सटर्नल चॅलेंजेस जे आहेत त्यांना तोंड द्यावे लागत आहे. म्हणून असे अनेक प्रश्न आहेत ज्याच्यातून राज्याचं महत्त्व किंवा त्यांचे अधिकार कमी होत चाललेले आहेत की असं वाटतं. कारण आता कोणताही देश जगातल्या वेगवेगळ्या संघटनेशी, कुठल्या ना कुठल्या आंतरराष्ट्रीय संघटनेशी बांधलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय संघटनेकडून ठरवलेले नियम, कायदे त्याचं पालन करण्यामध्ये स्वतःचे जे अधिकार आहेत किंवा स्वतःचं जे सार्वभौमत्व आहे त्याला कुठंतरी तडा जातो की काय असं वाटतं. एकंदरीत सार्वभौमत्व, सॉव्हरिजिनिटी हा जो शब्द आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण 1947 पर्यंत आपण सार्वभौम होतो. आपला भूभाग होता, आपण भारतीय होतो, परंतु आपलं स्वतःचं वेगळेपण आणि व्यक्ती स्वातंत्र्याला तिथं वाव नव्हता. इंग्रजांच्या विचारातून या ठिकाणची शासन व्यवस्था आणि कारभार चालवला जात होता. परंतु 1947 नंतर खऱ्या अर्थाने भारत हे सार्वभौम राज्य झालं आणि 26 जानेवारी 1950ला आपण राज्यघटना स्वीकारली आणि सार्वभौमत्व आपल्याला प्राप्त झालं. म्हणजे आपल्या विचारातून आपला राज्यकारभार चालविला जातो. स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर आपल्या विचारातून आपला राज्यकारभार चालविला जात नव्हता, तर इंग्रजांच्या विचारातून इथली शासन व्यवस्था चालविली जात होती. जे की इंग्लंडमध्ये तिथं इंडिया हाऊस होतं, त्या इंडिया हाऊसमधून भारतीय राज्यकारभार चालवला जात होता, जो त्यांच्या ध्येयधोरण आणि त्यांच्या विचारप्रणालीतून चालत होता. आपल्या विचाराला त्या ठिकाणी वाव नव्हता. तसं आज आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळे समुदाय निर्माण झालेले आहेत, वेगवेगळ्या संघटना निर्माण झालेल्या आहेत, अंतर्गत आणि बहिर्गत चॅलेंजेस निर्माण झालेले आहेत. त्याच्यामुळे राज्याचं सार्वभौमत्व किंवा अधिकार कमी होत आहेत असा एक विचार आहे. एकंदरीत सार्वभौमत्व हा शेवटी कोणतंही राज्य निर्माण होण्यासाठी जे एक महत्त्वाचा घटक आहे, ज्याच्यामध्ये आपण बघतो की लोकसंख्या, भूप्रदेश, शासन व्यवस्था आणि सार्वभौमत्व हे 4 घटक महत्त्वाचे आहेत. या 3 घटकाबरोबरच सार्वभौमत्व हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण आपल्या राजकीय सत्तेने निर्माण केलेले कायदे आणि त्याची अंमलबजावणी करण्याकरता मिळालेला अधिकार जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कायद्याचं पालन करत असताना स्वतःच्या अधिकाराची आणि जे काय आपले अधिकार किंवा सत्ता आहे त्याचं महत्त्व कमी होत चाललेलं आहे असा विचार. आणि बिगर राजकीय घटकांचे महत्त्व वाढत आहे. वांशिकवाद हे देशांतर्गतचे मानवतावादी दृष्टिकोन, लिंगभेद ह्या अशा अनेक समस्या ज्या आहेत देशांतर्गतच्या, यांनाही तोंड द्यावं लागत आहे, ज्याला आपण इंटरनल चॅलेंजेस असं म्हणत असतो. त्याच्यानंतर आहे बिगर राजकीय घटक. नवीन नागरी समाजाला मिळालेल्या वाढत्या महत्त्वामुळे बिगर राजकीय घटक पुढे आले आहेत. म्हणूनच स्वयंसेवी संघटना आणि गैरसरकारी संस्थांना, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स ज्याला आपण NGOज म्हणून महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नावर भर देतात. आज आंतरराष्ट्रीय संबंध हे केवळ राष्ट्रांच्या संबंधापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर त्यात बिगर राजकीय घटकांचा देखील समावेश झाला आहे. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, ग्रीन पीस मुव्हमेंट सारख्या संघटनाप्रमाणेच दहशतवादी गट देखील या बिगर राजकीय घटकामध्ये सामील होतात. म्हणजे या ठिकाणी नागरी समाजाला मिळालेला
वाढत्या महत्त्वामुळे बिगर राजकीय घटक पुढे आलेले आहेत. बिगर राजकीय घटकामध्ये स्वयंसेवी संस्था आहेत, गैरसरकारी संस्था आहेत, यांना महत्त्व प्राप्त झालेले आहे. गैर राजकीय अभिकर्ते ज्याला आपण म्हणतो त्यांचं महत्त्व वाढलेलं आहे. एकंदरीत आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत आहे त्या ठिकाणचा समाज अनेक प्रकारच्या संस्था आणि संघटना किंवा चळवळी निर्माण करत आहे आणि त्या चळवळीचं नेतृत्व अशा वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांनी करून जागतिक पातळीवर किंवा वेगवेगळ्या देशावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याच्यातून मानवी अधिकाराचं संरक्षण होईल, अहिंसेच्या मार्गाने किंवा शांततेच्या मार्गाने एखाद्या देशामध्ये वाटचाल होईल आणि मग ते पर्यावरणाच्या संदर्भात असेल किंवा शांततेच्या संदर्भात असेल, मानवी हक्काच्या संदर्भात असेल, अशा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संस्था ज्या वेगवेगळ्या राष्ट्रावर दबाव घालत आहेत आणि त्यांच्यासमोर समस्या निर्माण करत आहेत. म्हणजे एकंदरीत मानवी हक्काचं महत्त्व वाढलेलं आहे, मानवाधिकाराचं महत्त्व वाढलेलं आहे. जसं की ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने काश्मीरमधील जी काही मानवी हक्काबद्दलची भारताची भूमिका आहे त्याबद्दल टीका केलेली होती. म्हणजे भारतावर या ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय पातळीच्या मानवी हक्काच्या संदर्भात कार्य करणाऱ्या या NGOचा दबाव येतो आहे. म्हणजे आमचे संबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर एखाद्या देशाशी कसे आहेत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या वेगवेगळ्या संघटनांशी कसे आहेत हे तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून मानवी हक्काच्या संदर्भात या कार्य करणाऱ्या संघटना स्थानिक पातळीवर एखाद्या देशावर दबाव आणतात आणि त्यांच्यावर दबाव आणून आपणाला आवश्यक असणाऱ्या नियमानुसार ते कार्य करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यानंतर मानवी हक्क. जागतिकीकरणाच्या युगात मानवाधिकारांचे संरक्षण एक महत्त्वाचा विषय बनला आहे. विकसनशील देशाच्या दृष्टीने नागरी आणि राजकीय हक्कांच्या आधी आर्थिक विकास साधण्याची गरज असते. वैयक्तिक अधिकारापेक्षा समाज आणि कुटुंबियांचे महत्त्व अधिक आहे. वितरणात्मक ज्याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह न्याय मिळवून देण्यासाठी लोककल्याणापेक्षा स्वातंत्र्याच्या हक्कावर जास्त भर दिला जातो. राष्ट्रांना आपला इतिहास, संस्कृती, राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था या आधारे मानवी हक्काबाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिला पाहिजे. थोडक्यात नागरी आणि राजकीय हक्क स्वातंत्र्य या पाश्चात्य दृष्टिकोनाला प्रत्यक्षातील स्थानिक परिस्थितीची सांगड घालण्याची गरज आहे. एकंदरीत या ठिकाणी मानवी जागतिकीकरणाच्या युगात मानवाधिकाराचे संरक्षण एक महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामुळे जगाची विभागणीच आपण पाहतो की डेव्हलप्ड कंट्रीज अँड नॉन डेव्हलप्ड कंट्रीज किंवा डेव्हलपिंग कंट्रीज किंवा बॅकवर्ड कंट्रीज असा करतो. LDC अँड MDC अशी विभागणी केलेली आहे. LDCमध्ये लेस डेव्हलप्ड कंट्रीज किंवा विकसनशील राष्ट्रे किंवा बॅकवर्ड कंट्रीजचा समावेश होतो. मग आणि विकसित राष्ट्रे. विकसित राष्ट्रांच्या ठिकाणी लोकशाही प्रगल्भ झालेली आहे. तिथल्या लोकांच्या मूलभूत गरजा, पायाभूत गरजा किंवा बेसिक नीड्स भागलेल्या आहेत आणि म्हणून त्यांचा विचार आता नागरी आणि राजकीय हक्काच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा वाटतो. कारण आर्थिक गरजा त्या ठिकाणी झालेल्या आहेत, आर्थिक विकास प्रचंड प्रमाणात झालेला आहे. परंतु विकसनशील आणि अप्रगत राष्ट्रामध्ये आर्थिक विकासच अजून शिल्लक राहिलेला आहे. प्रचंड त्या ठिकाणी आणखी वाव आहे आर्थिक विकास साध्य करण्यासाठी. बहुतांशी खालच्या थरातील जो वर्ग आहे, दारिद्र्यात आहे, बेरोजगारीत आहे, उपासमारीत आहे, अशा बहुतांशी लोकांच्या किमान गरजा भागवण्याची अगोदर गरज आहे. म्हणून पाश्चात्य राष्ट्रांच्या समस्या वेगळ्या आहेत आणि विकसनशील राष्ट्रांच्या किंवा अप्रगत राष्ट्रांच्या समस्या वेगळ्या आहेत. म्हणून आपण विचार करत असताना हे तिसरं जग ज्याला आपण म्हणतो, भारत आणि भारतासोबतचा जो नॉन अलाइन कंट्रीज ज्याला आपण म्हणतो, 101 राष्ट्रांचा जो गट होता, त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. कारण का ती राष्ट्रे विकसनशील, नव्यानेच स्वतंत्र झालेली, वाढत्या लोकसंख्येची, दारिद्र्याचं प्रमाण जास्त असलेली आहेत. त्याच्यामुळे पहिला प्रायोरिटी किंवा प्राधान्य त्या लोकांना त्यांच्या आर्थिक विकासाच्या संधी साधण्याची गरज आहे. नंतर नागरी आणि राजकीय स्वातंत्र्य किंवा हक्काच्याबद्दल आपणाला बघता येईल. म्हणून भारताच्या संदर्भात जर विचार केला तर भारताच्या राज्यघटनेमध्येच सामाजिक न्यायाच्याबद्दल विचार मांडलेले आपल्याला दिसतात. परंतु म्हणजे सोशल जस्टिसबद्दल विचार मांडलेले दिसतात. परंतु वैयक्तिक अधिकारापेक्षा समाज आणि कुटुंब यांचे महत्त्व अधिक आहे आपल्या विकसनशील किंवा लेस डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये. परंतु वितरणात्मक स्वरूपात न्याय मिळवून जर द्यायचा असेल तर लोककल्याणापेक्षा स्वातंत्र्याच्या हक्कावर जास्त भर दिला पाहिजे. म्हणून
वितरणात्मक म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणारा हक्क किंवा अधिकार होय. कारण आपण समाजाची, कुटुंबाची या ठिकाणी महत्त्व लक्षात घेऊन सोशल जस्टिस आम्ही बघितलेला आहे. परंतु व्यक्तिगत स्वरूपात, वितरणात्मक स्वरूपात जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर लोककल्याणापेक्षा स्वातंत्र्याच्या हक्कावर जास्त भर दिला जातो आणि या ठिकाणी तो व्यक्तिगत स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. व्यक्ती हा एक युनिक आहे, घटक आहे आणि त्या व्यक्ती स्वातंत्र्यावर जास्त भर दिला पाहिजे. राष्ट्रांना आपला इतिहास, संस्कृती, राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या राष्ट्राने त्या देशातील नागरिकांना कोणते हक्क देणे गरजेचं आहे, कोणते हक्क देणे आवश्यक आहे, त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी कोणत्या हक्काची कमी किंवा कमतरता आहे याचा विचार त्या देशाच्या राजकीय व्यवस्थेने करावा. आणि पाश्चात्य स्वरूपातले जे काही विचार आहेत, संकल्पना आहेत, थोडक्यात नागरी आणि राजकीय हक्क, स्वातंत्र्य या पाश्चात्य दृष्टिकोनाला प्रत्यक्षात स्थानिक परिस्थिती म्हणजे त्या देशातली जी स्थानिक परिस्थिती आहे त्याची सांगड घालूनच व्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवी हक्काच्या संदर्भाचे निर्णय घेणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांच्या विकासाला पोषक अशा स्वरूपाचे ते निर्णय घेतील. त्याच्यानंतर विचारप्रणाली. शीतयुद्धाच्या काळात विचारप्रणाली हा एक महत्त्वाचा घटक होता. राज्याचे वर्गीकरण हे एकीकडे साम्यवादी किंवा समाजवादी तर दुसरीकडे भांडवलशाही किंवा मुक्त लोकशाही प्रधान असे केले जात असे. सोव्हिएत रशिया, चीन आणि पूर्व युरोपीय राष्ट्रे ही साम्यवादी तर उत्तर अमेरिका आणि पश्चिम युरोपीय राष्ट्रे ही भांडवलशाही असे गट केले जात होते. विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था यांचा घनिष्ठ संबंध होता. विचारप्रणाली हा राजकीय घटक होता. प्रत्येक राष्ट्राची अर्थव्यवस्था त्या राष्ट्राच्या विचारप्रणालीनुसार आखली जात होती. परंतु आज जागतिकीकरणाच्या युगात एकच प्रभावी विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था दिसून येते. त्या व्यवस्थेचे वर्णन बाजारपेठीय अर्थव्यवस्था किंवा व्यवस्था असे केले जाते. परंतु सर्वच राष्ट्र एकाच प्रकारच्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा अवलंब करत नाहीत. त्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप त्या राज्याच्या विचारप्रणालीवर अवलंबून आहे. म्हणून भांडवलशाही बाजारपेठीय अर्थव्यवस्था अमेरिकेची आहे, तर साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही साम्यवादी राष्ट्रांची आहे, चीनची आहे. तर भारताने बाजारपेठीय अर्थव्यवस्थेऐवजी जागतिकीकरण हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला दिसतो. एकंदरीत मार्केट मेकॅनिझम ज्याला आपण म्हणतो. म्हणून जगातली ही जी विचारसरणी आहे कम्युनिझमची ही आपण बघितली की युरोपच्या पूर्वेकडील राष्ट्रे त्यांनी संघर्ष केला मानवी हक्काच्या बद्दल, स्वातंत्र्याच्या बद्दल, राजकीय स्वातंत्र्याबद्दल आणि उठाव केला, क्रांती केली, अनेक देश स्वतंत्र झाले आणि 1991ला सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन स्वतंत्र 15 देश निर्माण झाले. एकंदरीत साम्यवादाच्या विचाराला आणि व्यक्तिगत अधिकाराला महत्त्व देण्यात आलेले आहे. कारण त्या ठिकाणी मानवी हक्कावर मर्यादा येत होत्या आणि लोकांचं मानवी जीवनाचं हनन होत होतं, मानवी अधिकाराचं हनन होत होतं, दबावात हा समाज राहत होता. म्हणून अशा समाजाची मागणीच होती की आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. व्यक्तिविकास, व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी आम्हाला मुक्त वातावरणामध्ये आमचा विकास करण्यासाठी पोषक वातावरण पाहिजे. म्हणून सत्तेविरुद्ध संघर्ष केला, उठाव केला, क्रांती केली आणि नवीन देश निर्माण झाले आणि ते लोकशाहीच्या दृष्टीने वाटचाल करू लागले. म्हणून पूर्वी सोव्हिएत रशिया, चीन आणि पूर्व युरोपीय राष्ट्रे ही साम्यवादी होती, तर उत्तर अमेरिका, पश्चिम युरोपीय राष्ट्रे आणि हे भांडवलशाही गट अशी जागतिक पातळीवर ज्याला आपण द्विध्रुवीय अर्थव्यवस्था असं म्हणत होतो. एकीकडे अमेरिका आणि त्यांची मित्र राष्ट्रे आणि दुसरीकडे साम्यवादी राष्ट्रे आणि त्यांचा गट अशी 2 भागात जगाची विभागणी होती. मात्र आता जागतिकीकरणाचा परिणाम असा झाला की बाजारपेठीय अर्थव्यवस्था पुढे आलेली आहे. कुठली विचारप्रणाली? बाजारपेठीय अर्थव्यवस्था. आणि बाजारपेठीय अर्थव्यवस्था त्या देशाच्या विचारप्रणालीवरून ठरत असते. जसे की भांडवलशाही बाजारपेठीय अर्थव्यवस्था अमेरिकेची आहे, तर साम्यवादी राष्ट्रांची बाजारपेठीय अर्थव्यवस्था चीन आणि रशियाशी संबंधित आहे. म्हणजे रशियाशी नाही, चीनशी संबंधित आहे. म्हणजे एकंदरीत आपण आता विचार जर केला तर मार्केट मेकॅनिझम किंवा
बाजारपेठ ही अर्थव्यवस्था विचारात घेतली जाते आणि त्या बाजारपेठी अर्थव्यवस्थेचं स्वरूप त्या राज्याच्या विचार प्रणालीवर अवलंबून असते. म्हणून या ठिकाणी आपण 5 पॉईंट बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये लोकशाहीचं महत्त्व, राज्याचे स्थान, बिगर राजकीय घटक, मानवी हक्क आणि विचार प्रणाली, ह्या 5 मुद्द्याला धरून आपलं विश्लेषण असणं आवश्यक आहे. हा 10 मार्काचा एकच प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न 7वा